बातमी अर्थात नववर्षाच्या स्वागतासंदर्भातली संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचं दिमाखात आणि जल्लोषात स्वागत होतंय। फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीमध्ये सरत्या वर्षाला निरोप दिला जातोय। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिरांमध्ये सुद्धा तितकीच मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। बाप्पाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा देखील अनेकांनी संकल्प केल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी झालेली आहे। भाविकांकडून नवीन वर्षाचं स्वागत हे देवाच्या दर्शनाने केलं जात आहे। आणखी अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, मंदिरांमध्ये विशेषतः गर्दी पाहायला मिळते नवीन वर्षाचं स्वागत करताना, आणखी काय काय वेगवेगळं वातावरण आहे? सध्या नेमकं तुम्ही कुठे आहात? मी सध्या उभा आहे मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायकाच्या मंदिरात आणि आपण जर पाहिलं तर 1 जानेवारी नवीन वर्षासाठी भाविकांची गर्दी जी आहे ती सिद्धिविनायक मंदिरात आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते पहिल्याच दिवशी मध्यरात्रीपासून इथे दर्शनासाठी रांग लावून जे आहेत ते येताना पाहायला मिळतात। मांदियाळी जी आहे ही सर्व भक्तांची आपण पाहू शकतो। श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ही सगळी मंडळी जी आहे ती येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते या देवळामध्ये करण्यात आलेलं। आपण जर पाहिलं तर भाविकांची मोठी रांग जी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो की सकाळपासून रात्रीपासूनच खरं तर ही रांग लागलेली आहे आणि सकाळपासूनच दर्शनासाठी जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आज रात्रीपर्यंत दर्शन असणार आहे आणि आपण या सगळ्या संदर्भात श्री सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त आहे त्यांच्याकडून अधिकची माहिती घ्या। सर, काय सांगाल एकंदरीत जर पाहिलं तर आज पहिला दिवस आहे, भक्तांची मोठी गर्दी, कसं नियोजन केलं आहे आज मंदिराने? नमस्कार। सर्वप्रथम आज देश विदेशातून येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे मी मनापासून सिद्धिविनायक न्यास मंदिर की तरफ से स्वागत करता हूँ। आज सुबह 3 बजे से ही लाइन लगा है और सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे लाईनीमधून दर्शन देण्यात येत आहे। न्यासाकडून सर्व प्रकारची काळजी घेऊन जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही आणि चांगल्या प्रकारे बाप्पाचं दर्शन घेता येईल। आणि मी ह्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की भाविकांच्या इच्छा बाप्पा पूर्ण करो, हीच मी सर्व भाविकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था नियोजन आहे ते त्यांनी सांगितलं आणि सिद्धिविनायक मंदिरात जे आहे ते आता ही भाविकांची मांदियाळीला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच नवीन संकल्प, नवीन इच्छा घेऊन भाविक जे आहे ते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी धनंजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी आणि विशेष करून नववर्षाचं स्वागत करत असताना थेट सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना घरबसल्या घडवलं यासाठी। यानंतर थेट आपण शिर्डीमध्ये जाऊयात। प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून आपण तपशील जाणून घेऊयात। प्रशांत, शिर्डीमध्ये नेमकं कसं वातावरण आहे? तिथे सुद्धा भाविकांनी गर्दी केलेली आहे का साईबाबांच्या दर्शनासाठी? काल रात्रभर शिर्डीत गर्दी होती। रात्रभर साई मंदिर खुला असल्याने 12च्या ठोक्याला साई मंदिरात आणि साई मंदिराचा जो द्वारकामाई परिसर आहे त्या परिसरात लाखो भाविक एकत्र झाले होते। साई नामाचा गजर करत या भाविकांनी नववर्षाचं जे स्वागत आहे ते ह्याच ठिकाणी केलेलं आहे। आताही द्वारकामाई परिसरात मोठ्या प्रमाणात जे आहे ते भक्त आलेले आहेत द्वारकामाई आणि त्याचबरोबरीने साई मंदिरात प्रत्यक्ष जाऊन आजच्या नवीन दिवसाची जी सुरुवात आहे ते भक्त करतात। आज दिवसभर जो आहे तो भक्तांचा जो ओघ आहे तो असा शिर्डीत सुरू राहणार आहे। काल रात्रभर मंदिर उघडं होतं, काल दिवसभर मंदिरात गर्दी होती। साधारणतः 2.5 लाख भाविकांनी काल दर्शन घेतलेलं आहे आणि आजही हीच संख्या कदाचित भाविकांची गाठली जाईल। त्यामुळे रात्रभर मंदिर सुरू असल्याने रात्रभर जो भाविकांचा ओघ होता तो साई मंदिरात सुरू होता। जी प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। भाग्यश्री जाधव आमच्या प्रतिनिधी आहेत ज्या तिकडून आपल्याशी जोडल्या गेल्या। दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घ्यायला नेमकं किती भाविक आलेले आहेत, कशा पद्धतीचं नवीन वर्षाचं पुण्यातलं वातावरण आहे, जाणून घेऊया। भाग्यश्री, काही तांत्रिक अडचणीमुळे हा संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आपण बघतोय संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचं स्वागत हे जल्लोषात होतंय। फटाक्यांची आतषबाजी करताना जसं होतंय तसंच देवदर्शनानं सुद्धा होताना पाहायला मिळतं।
Thank you.